हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 8 मार्चच्या एपिसोडमध्ये ट्विस्टचा पाऊस पडलाय। एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत। एकीकडे सरकार आणि राजलक्ष्मी या दोघींनी आपापले प्लॅन बनवलेत की होळीच्या दिवशी काय करायचं। सरकारने असं ठरवलंय की ही होळी राजलक्ष्मी किर्लोस्करला आयुष्यभर लक्षात राहील। तर दुसरीकडे कान्हाने सुद्धा सरकारच्या ज्या बँकेत मागील 20 वर्षांपासून अकाउंट आहे त्या बँकेतील माणसाला कॉल केलाय आणि त्याच्याकडून तो तेजस्विनी आणि सरकार यांचं सत्य जाणून घेणार आहे। आणि यापेक्षा मोठा प्लॅन बनवलाय सखीने चक्क कान्हाला आय लव्ह यू म्हणण्याचं ठरवलंय आणि रंगपंचमीच्या दिवशी तिने कान्हासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे। कान्हाला ती आय लव्ह यू म्हणालीये। मग आता कान्हाचं उत्तर काय असेल? कान्हा सखीचं प्रेम ॲक्सेप्ट करणार का, कबूल करणार की तिच्या प्रेमाला नकार देणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल। तर फ्रेंड्स, नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच जान्हवी आणि सखी एकत्र असतात आणि जान्हवीने सखीला सांगितलेलं असतं की तुझ्या हातात जे नारळ आहे ते त्या कचरा कुंडीत फेकायचं। जर ते कचरा कुंडीत पडलं तर तू कान्हाला प्रेमाची कबुली द्यायची, त्याला प्रपोज करायचं, आणि नाही पडलं तर तू अजून वेळ घ्यायचा। तर सखी ही जान्हवीला विचारते, जान्हवी तुला खरंच वाटतंय ना मी त्याच्यात हे नारळ फेकू, आणि जर त्यात हे नारळ नाही पडलं तर मी अजून वेळ घेईल, मी कान्हाला लगेच प्रपोज करणार नाही। जान्हवी चिडून म्हणते, आता जर तू अजून टाइमपास केला ना तर मी तुलाच उचलून त्या कचरा कुंडीत टाकेल, एवढं लक्षात ठेव। सखी घाबरून म्हणते, नाही फेकते मी। आणि मग सखी हे नारळ या कचरा कुंडीत फेकण्याची तयारी करते आणि जोरात कचरा कुंडीच्या दिशेने हे नारळ फेकते। परंतु सखीने हे नारळ कचरा कुंडीत नाही तर कचरा कुंडीवर फेकलेलं असतं आणि हे नारळ कचरा कुंडीला जाऊन लागतं आणि मोठं नारळ असल्यामुळे ही कचरा कुंडीच खाली पडते आणि नारळ हे कचरा कुंडीच्या आजूबाजूला गोल गोल फिरू लागतं। हे पाहून जान्हवी खूप चिडते आणि सखी विचार करते नारळ त्यात जायला नको, आणि जान्हवी चिडून म्हणते, हे सगळं तू जाणून बुजून केलंय ना? तर सखी म्हणते, नाही मी तर पूर्ण प्रयत्न केले होते, मला त्या कचरा कुंडीत नारळ जावं अशीच माझी इच्छा होती। आता नाही गेलं तर मी काय करू शकते? जाऊ दे, मी अजून थोडा वेळ घेते, कान्हाला प्रपोज करत नाही। परंतु हे नारळ अजून सुद्धा या कचरा कुंडीच्या आजूबाजूला गोल गोल फिरतच असतं आणि थोड्याच वेळात नारळ हे उताराच्या दिशेने जातं आणि कचरा कुंडीच्या आतमध्ये जातं। हे पाहून सखीला जबर धक्काच बसतो, तर जान्हवीला आनंदाचा धक्का बसतो आणि ती जोरात ओरडते, सखीला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, सखे ही फक्त माझी नाही तर देवाची सुद्धा इच्छा आहे की तू कान्हाला लवकरात लवकर प्रपोज करावं। उद्या होळी आहे आणि उद्या तू कान्हाच्या गालाला तुझ्या प्रेमाचा रंग लावायचा आणि मैत्रीचा रंग उतरून टाकायचा, त्याला प्रपोज करायचं, त्याला सांगायचं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू असं म्हणायचं। आणि मग सखी सुद्धा म्हणते, ठीक आहे जान्हवी, उद्या मी कान्हाला होळीच्या दिवशी प्रपोज करेल। त्यामुळे जान्हवीलाही आनंद होतो। इकडे एका बँकेमध्ये एक ऑफिसर बसलेला असतो आणि तेवढ्यात त्याला एक फोन येतो। हा ऑफिसर फोन उचलतो आणि आपल्या बँकेचं नाव सांगतो, तर त्याला चक्क कान्हाने कॉल केलेला असतो। कान्हाने त्या बँकेत कॉल केलाय ज्या बँकेमध्ये सरकारचं बँक अकाउंट आहे। सरकारला जेव्हा कान्हा भेटायला गेला होता तेव्हा तिच्या टेबलवर जे चेकबुक होतं त्या चेकबुक असणाऱ्या बँकेला कान्हाने कॉल केलेला असतो आणि कान्हा या ऑफिसरला विचारतो आणि या बँकेचं नाव कन्फर्म करतो। हा ऑफिसर सांगतो, हो तुम्ही योग्य ठिकाणी कॉल केलाय। तर कान्हा त्याला म्हणतो, मला तुमच्या बँकेत अकाउंट उघडायचंय आणि एक खूप मोठी रक्कम इन्व्हेस्ट करायची आहे। हा ऑफिसर खूप खुश होतो आणि म्हणतो, सर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेवर कॉल केलाय। तर कान्हा म्हणतो, पण मला जी रक्कम इन्व्हेस्ट करायची ना ती खूप मोठी आहे, त्यामुळे तुमच्या बँकेत जर एखादा अनुभवी व्यक्ती असेल जो मागील अनेक वर्षांपासून अशी कामं करत असेल, मला त्याच्याशी कनेक्ट करा। तर हा ऑफिसर म्हणतो, साहेब तुम्ही अगदी योग्य माणसाशी बोलताय, मी मागील 20 वर्षांपासून या बँकेत काम करतोय आणि मोठ्या इन्व्हेस्टमेंटच्या बँकिंगच्या सुविधा मीच देत असतो। तर कान्हा म्हणतो, ठीक आहे मग उद्या आपण भेटूया। तर तेवढ्यात कान्हा म्हणतो, नाही उद्याचं नाही भेटता येणार, कारण उद्या तर होळी आहे आणि होळीच्या दिवशी बँकेला सुट्टी असते ना। तर हा ऑफिसर सांगतो, सर तुम्ही अगदी योग्य बोललात, उद्या बँकेला सुट्टी आहे, बँकेच्या कामांना सुट्टी आहे, परंतु बँकेच्या लोकांना सुट्टी नाही आहे। आणि जर होळीसारख्या चांगल्या दिवशी माझ्या बँकेमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट येणार असेल तर मी तुम्हाला भेटायला तयार आहे, आपण सगळं बोलून घेऊया आणि इन्व्हेस्टमेंट करून घेऊया।
कान्हा म्हणतो ठीक आहे, मला तुमचं कामाचं डेडिकेशन पाहून खूप भारी वाटलं. तुमच्यासारख्या माणसाच्या बँकेत माझा पैसा गुंतवायला मला खूप आवडेल. तुम्ही उद्या मला भेटायला या. ऑफिसर म्हणतो ठीक आहे, कुठे भेटायला यायचं? तर कान्हा त्याला कामतच्या बंगल्याच्या बाहेर भेटायला बोलवतो. हो ऑफिसर हो म्हणतो आणि मग कान्हा फोन कट करतो. तर इकडे सरकार ही चक्क राजलक्ष्मीला कॉल लावते आणि म्हणते तुम्ही सुद्धा उद्या कामतांच्या बंगल्यावर यायचंय. राजलक्ष्मी म्हणते मला खूप भारी वाटतंय, तुम्ही किर्लोस्करांचं यश सेलिब्रेट करण्यासाठी एवढ्या एक्सायटेड आहात, एवढ्या उत्साही आहात, ते पाहून मला बरं वाटलंय. तर सरकार उत्तर देते मला सुद्धा खूप बरं वाटलंय, तुमच्यासारख्या स्त्रीला भेटून मला आनंद झालाय आणि तुमचं यश मी नक्कीच सेलिब्रेट करणार आणि ही होळी तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही. इतकं भारी मी तुमचं यश सेलिब्रेट करणार, होळी साजरी करणार तुमच्याबरोबर. तर लगेचच राजलक्ष्मी उत्तर देते कसं आहे ना तेजस्विनी कामत, मला आहे ना गोष्टी लक्षात ठेवण्याचा छंदच आहे. तुम्ही जर असं म्हणालात की मला तो शापच आहे की मी गोष्टी विसरत नाही, तर सरकार चिडून म्हणते तुमच्यासारख्या लेडीला मी भेटले हे मी माझं नशीबच समजते, मला तुम्ही खूप आवडू लागले आहात. तर राजलक्ष्मी उत्तर देते सॉरी, पण तुमच्याबद्दल सुद्धा माझं असंच मत असतं ना तर मला सुद्धा आनंद झाला असता. म्हणजे राजलक्ष्मी ही सरकारला चांगलेच टोमणे मारते की तुला जरी मी आवडत असले पण मला तू काही आवडत नाही. सरकारला राग येतो आणि सरकार चिडून म्हणते ठीक आहे, मग भेटूया उद्या कामतांच्या बंगल्यावर होळीसाठी. आणि राजलक्ष्मी फोन कट करते. राजलक्ष्मी आणि सरकार या दोघींमधलं जे संभाषण असतं ना ते खूपच जबरदस्त असतं. दोघी एकावर एक डायलॉग मारत असतात आणि एकमेकींची चांगली जिरवत असतात. तर सरकार ही फोन कट करून विचार करते राजलक्ष्मी किर्लोस्कर, उद्या तू माझ्या बंगल्यावर होळी साजरी करण्यासाठी येशील आणि मी तुझ्याबरोबर अशी होळी साजरी करेल ना की तू आयुष्यात पुन्हा कधीच मला आणि माझ्या होळीला विसरणार नाही. तर इकडे जान्हवी ही सखीला विचारते सखे तुझं ठरलंय ना, तू 100% कान्हाला प्रपोज करणार आहेस ना? तर सखी म्हणते हो जान्हवी, उद्या मी कान्हाला प्रपोज करणारच, माझं त्याच्यावर प्रेम आहे हे त्याला सांगणारच. हे ऐकून जान्हवीला खूप आनंद होतो आणि सखी म्हणते कान्हा उद्या मी तुला प्रपोज करणार आणि मी खूप एक्सायटेड आहे की तुझी रिॲक्शन काय असेल, तू माझ्या प्रेमाला काय उत्तर देतो, तू सुद्धा मला आय लव्ह यू टू म्हणतो की नाही हे जाणून घेण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. म्हणजे सखीने आता ठरवलंय की ती कान्हाला आय लव्ह यू म्हणणार आहे आणि आता कान्हाचं उत्तर काय असेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. पण इकडे कान्हा मात्र वेगळीच होळी साजरी करण्याचा विचार करतोय. त्याने त्या बँकेतील माणसाला कामतांच्या बंगल्याबाहेर भेटायला बोलवलंय आणि कान्हा विचार करतो सरकार उद्या होळीच्या दिवशी मला तुमच्याबद्दल असं काहीतरी समजणार आहे ज्यामुळे तुमचं आयुष्य कायमचं बदलून जाईल. मग कान्हा या बँकेच्या माणसाकडून अशी काय माहिती काढणार आहे, त्याला तेजस्विनी आणि मनस्विनी हे सत्य तर कळणार नाही ना, हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असेल. तर सरकार न्यूजपेपर पाहत असते ज्यामध्ये बातमी असते की कॉर्पोरेट जगात मोठी खळबळ, राजलक्ष्मी किर्लोस्कर यांचा सिंघानिया देसाई आणि विनय अँड डॉटर्स बरोबर महाकरार. आणि हे सगळं वाचून सरकार म्हणते किर्लोस्कर, राजलक्ष्मी किर्लोस्कर, उद्याची होळी ना तू आयुष्यभर विसरणार नाही. तू मला खूप त्रास दिलाय, माझं नुकसान केलंय आणि आता सरकार काय आहे हे मी तुला दाखवून देणार. आणि पाहता पाहता रात्र होते आणि सखीच्या घरी चाळीतल्या सगळ्या बायका आलेल्या असतात. सखीसुद्धा साडी नेसून तयार झालेली असते. तेवढ्यात कान्हा घरी येतो आणि चाळीतल्या बायकांना पाहून तो खूप खुश होतो आणि विचारतो अरे तुम्ही सगळे येथे, मला तर सरप्राईजच मिळालंय. तर या चाळीतल्या बायका कान्हाचा अवतार पाहून खूप खुश होतात आणि कान्हाचं कौतुक करतात. अरे वा, कान्हा तर किती राजबिंडा दिसतोय. कान्हा हा चाळीतून बंगल्यात आला आणि त्याचा अवतारच पूर्णपणे बदलला. खरंच एखाद्या साहेबासारखा वाटतोय आणि सखीच्या प्रेमाने कान्हाला पूर्णपणे बदलून टाकलंय. तर कान्हा म्हणतो तुम्ही सगळे इथे गेट टुगेदरसाठी आला आहात का? तुम्ही भेटायचं ठरवलं होतं का? तर सावंत काकू म्हणते कान्हा विसरलास का, आज होळी आहे आणि तुमची लग्नानंतरची पहिली होळी, तुम्हाला त्याची पूजा करायची आहे, त्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. जा लवकर तयार होऊन ये. तर कान्हा म्हणतो सॉरी, आज मला पूजा नाही करता येणार, मी खूप थकलोय. तर सावंत काकू म्हणते असं नाही चालणार, आज तुमची लग्नानंतरची पहिली होळी आहे, तुम्हाला एकत्र पूजा करायची आहे, जा लवकर तयार होऊन ये. तर कान्हा म्हणतो ही पूजा आजच करावी लागेल का, नंतर नाही करता येणार का? सावंत काकू चिडून म्हणते अरे आजच करावी लागेल, आज होळी आहे, मग का होळीची पूजा दिवाळीला करतो का? जास्त नाटकं करू नको, जा लवकर,
तुला फक्त पूजा करायची आहे, खड्डा नाही खणायचा आहे. मी थकलोय, मला नाही जमणार, जा लवकर तयार होणे. सखी सांग बरं याला. आणि सखी सुद्धा कान्हाला म्हणते, हो कान्हा, मी तुझ्यासाठी नवीन कुर्ता काढून ठेवलाय, जा लवकर तयार होणे. पण कान्हाची कारणं सुरूच असतात, मला नाही जमणार, तुम्ही पुढे जा, मी येतो. आणि तेवढ्यात सरकार तेथे येते. सरकारला पाहून चाळीतल्या बायका चांगल्याच घाबरतात आणि सरकार विचारते, कोणती पूजा आणि कान्हाला तुम्ही कोठे नेताय? परंतु चाळीतल्या बायकांची काही बोलण्याची हिंमतच होत नाही, त्या गप्प बसतात. आणि कान्हा सरकारला म्हणतो, सरकार ते पूजा म्हणजे. आणि तेवढ्या सखी ही कान्हाला म्हणते, कान्हा जा लवकर, आपल्याला होळीच्या पूजेसाठी उशीर होईल, जा तयार होणे. तेव्हा सरकारला समजतं की कान्हा सखीबरोबर होळीची पूजा करणार आहे. आणि सरकार सुद्धा खुश होऊन म्हणते, अरे वा, कान्हा आणि सखी होळीची पूजा करणार आहे, चालेल चालेल, जा घेऊन कान्हा आणि सखीला, मला सुद्धा खूप आनंद होईल. तशी त्यांची लग्नानंतरची पहिली होळी आहे, जा कान्हा लवकर तयार होणे. आणि सरकारने आदेश दिल्यावर कान्हाची बोलती बंद होते आणि कान्हा म्हणतो, ठीक आहे बेबी सरकार, मी तयार होऊन येतो. आणि कान्हा आपल्या रूममध्ये जातो. आणि सखी ही तेथे असते. तर चाळीतल्या बायका म्हणतात, सखी तोपर्यंत तू पूजेचं ताट तयार करून आण, म्हणजे आपल्याला लवकर निघता येईल. सखी ही पूजेचं ताट घेण्यासाठी जाते. आणि मग सरकार खाली बसते. या सगळ्या बायका तेथेच उभ्या असतात. आणि सरकार या बायकांना म्हणते, कसं आहे ना, माणसाने नवीन कपडे घातले ना की त्याचा क्लास कळून येत नाही, परंतु त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहिल्या लगेच कळून येतं. जसं आता तुमचे हे नवीन कपडे, तुमचं हे नटलेलं रूप पाहून कळून येत नाही की तुम्ही त्या घाणेरड्या चाळीतून आलाय, पण तुमचा चेहरा पाहून लगेच कळून येत आहे की तुम्ही त्याच घाणेरड्या चाळीत राहता आणि तेथून आले आहात. चाळीतल्या बायकांना खूप वाईट वाटतं. आणि या चाळीतल्या बायका म्हणतात, सॉरी सरकार, आम्ही या घरात परत येणार नाही. तर सरकार म्हणते, असं का बोलताय, आता तुमची मुलं सुद्धा येथे आली होती, त्यांनी किती एन्जॉय केला. तर सावंत काकू म्हणते, हो सरकार, आम्हाला तुम्हाला सॉरी सुद्धा म्हणायचं आहे आणि तुम्हाला आभार सुद्धा व्यक्त करायचे आहेत. सरकार विचारते, स्ट्रेंज, एकाच वेळेस तुम्हाला मला थँक्यू सुद्धा म्हणायचं आहे आणि सॉरी सुद्धा म्हणायचं आहे, कशासाठी? तर सावंत काकू सांगते, आमची मुलं येथे आली होती, त्यांनी तुम्हाला खूप त्रास दिला, येथे धिंगाणा केला, त्यासाठी सॉरी म्हणायचं आहे. आणि माझा मुलगा खाली पडला, त्याला लागलं होतं, तर तुम्ही मायेने त्याच्या हाताला हळद लावून दिली, त्यासाठी थँक्यू म्हणायचं आहे. सरकारला हे सगळं आठवतं. आणि सरकार या बायकांना म्हणते, तुम्हाला काय वाटतं, मी सरकार आहे म्हणजे माझ्या मनात काय प्रेम माया नाही का? अहो, ती लहान मुलंच आहेत आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात सुद्धा खूप प्रेम आहे. आणि त्या प्रेमासाठीच मी हे सगळं केलं. पण त्या दिवसानंतर ती मुलं काही येथे आली नाही, परत दिसलीच नाही. तर सावंत काकू सांगते, आम्हीच त्यांना म्हटलं की तुम्ही सरकारच्या घरी जाऊन खूप गोंधळ घालता, त्यामुळे परत तेथे जाऊ नका. तर सरकार म्हणते, असं काही नाहीये, त्या मुलांना सांगा की तुम्ही परत तेथे येऊ शकता, खेळू शकता, मी काही बोलणार नाही. आणि आता तुम्ही सुद्धा सखीच्या एवढ्या जवळच्या आहात, तुम्ही सुद्धा येथे या, मस्तपैकी सखीला भेटा, येथे राहा. हे घर जेवढं माझं आहे ना, तेवढं तुमच्या राघव साहेबांचं सुद्धा आहे. आणि राघव साहेबांचं तुमच्या सगळ्यांवर किती प्रेम होतं हे तर तुम्हाला आठवतच असेल. त्यामुळे तुम्ही सगळे येथे या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या घरात आहे ना हळद खूप जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा लागलं ना तरी तुम्हाला सुद्धा मी प्रेमाने हळद लावून देईन. हे ऐकून या बायका चांगल्याच घाबरतात आणि त्यांना वाटतं की सरकार गोड शब्दात आपल्याला धमकी देते आणि सरकार आपल्याला डोक्यावर आपटेल आणि मग आपल्याला हळद लावून देईल. आणि या बायका म्हणतात, ठीक आहे सरकार, आम्ही ना या घरात परत येणार नाही. तर सरकार म्हणते, अहो मी तुम्हाला सांगतेय या घरात परत या, आणि तुम्ही असं का बोलताय? तर सावंत काकू म्हणते, नाही नाही, आम्हाला कळलं की आम्ही या घरात परत येणार नाही. आणि सावंत काकू ही सखीला आवाज देते, सखे आम्ही पुढं चाललोय, तू ये लवकर. या बायका तेथून पळून जातात. सरकार खूप चिडलेली असते की सखीमुळे या घाणेरड्या चाळीतल्या बायका आपल्या बंगल्यात आल्या आहेत. आणि मग थोड्या वेळानंतर सखी आणि कान्हा होळीची पूजा करून आपल्या घराकडे यायला निघालेले असतात. दोघे पायी पायीच येत असतात आणि पूजा होऊन गेलेली असते. आता या दोघांनी कशी पूजा केली त्याबद्दल तर काही दाखवलं गेलं नाहीये. पूजा करून हे दोघे घरी येत असतात आणि सखी कान्हाला म्हणते, कान्हा आज आहे ना मला खूप भारी वाटलं. आजपर्यंत मी फक्त होळीची पूजा पाहिली होती, परंतु आज मी पहिल्यांदाच लग्नानंतर एक सुवासीन म्हणून होळीची पूजा केली. मला खूप भारी वाटलं. खरंच ही किती भारी भावना असते ना. आणि कान्हा सुद्धा खुश असतो. तो सुद्धा सखीकडे प्रेमाने पाहत असतो की सखी किती खुश आहे आणि या पहिल्या होळीबद्दल किती मनापासून भरभरून बोलतीये. सखी कान्हाला म्हणते, तुला खरं सांगू का, जेव्हा आपण दोघे
होळीला प्रदक्षिणा मारत होतो ना, तेव्हा मला आपल्या लग्नाचीच आठवण आली. जेव्हा आपण अग्निकुंडाभोवती सप्तपदी घेत होतो, एकमेकांना वचनं देत होतो. मला अगदी तसंच वाटलं. आणि खरंच ही भावना किती भारी असते ना. आणि आज तुझ्याबरोबर मी माझी पहिली होळी साजरी केली. मला खूप छान वाटलं. कान्हा सखीकडे प्रेमाने पाहत असतो, कौतुकाने पाहत असतो आणि सखीला विचारतो, तुम्ही खूप खुश दिसताय, आज तुम्हाला खूप आनंद झालाय असं मला वाटतंय. आणि सखी म्हणते, आनंद तर होणारच ना, आज लग्नानंतरची माझी पहिली होळी होती, तुला नाही का झाला आनंद? तर कान्हा म्हणतो, हो मला सुद्धा झालाय, मला सुद्धा खूप छान वाटलं तुमच्याबरोबर होळी साजरी करून. आणि तेवढ्यात चाळीतला चंदू तेथे धावत पळत येतो. कान्हा दादा असं म्हणून तो होळीतलं गरमागरम नारळ चक्क कान्हाच्या हातात देतो. कान्हा म्हणतो, अरे आधी सांगायचं ना गरम हे. आणि कान्हा हे नारळ खाली फेकून देतो. त्याच्या हाताला खूप भाजलेलं असतं. सखी म्हणते, हो ना, तुझ्या हाताला किती भाजलंय, चंदूने आधी सांगायला पाहिजे होतं. कान्हाचा हात भाजलेला असतो, त्यामुळे सखी त्याचा हात हातात घेते आणि प्रेमाने या हातावर फुंकर मारत असते. आणि कान्हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. माझ्या हाताला त्रास झालाय, माझ्या हाताला भाजलंय, म्हणून सखीला सुद्धा त्रास होतोय. सखीला माझी किती काळजी वाटतेय असं म्हणून कान्हा हा सखीकडे पाहतच राहतो. पण सखी ही सगळं काही विसरून फक्त कान्हाची काळजी करत असते. कारण कान्हावर ती मनापासून प्रेम करते. आणि ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं त्या व्यक्तीला थोडाही त्रास झालेला आपला सहन होत नाही. बॅकग्राऊंडमध्ये एक रोमॅन्टिक गाणं सुरू होतं आणि सखी ही कान्हाच्या हातावर फुंकर मारत असते. कान्हा तिच्याकडे एकटक पाहत राहतो. फ्रेंड्स, हा सीन खूप रोमॅन्टिक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सखीच्या आधी कान्हा सखीच्या प्रेमात पडलाय, परंतु कान्हाचं उद्दिष्ट वेगळं आहे. त्यामुळे तो आपल्या प्रेमाला जास्त महत्त्व देऊ शकत नाही, प्रेमाची कबुली देऊ शकत नाही. त्यामुळेच तो सखीला इग्नोर करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु सखीच्या सगळ्या भावना खऱ्या आहेत. कान्हाने स्वतःबद्दल जे काही सांगितलंय ते सगळं खरं आहे असं सखीला वाटतं. आणि त्यातच जान्हवीमुळे आता सखीने ठरवलंय की कान्हाला आय लव्ह यू म्हणायचं आहे. त्यामुळे ती स्वतःच्या कोणत्याही भावना लपवून ठेवत नाहीये. सखी त्याच्या हातावर फुंकर मारत असते आणि त्याला विचारते, आता बरं वाटतंय का? कान्हा म्हणतो, हो आता बरं वाटतंय. कान्हा हे खाली पडलेलं नारळ घेतो, जमिनीवर जोरात आपटतो, त्याचे 2 तुकडे करतो आणि सखीच्या हातात जे पूजेचं ताट असतं त्यामध्ये ठेवतो. कान्हाला हे नारळ खायचं असतं, प्रसाद खायचा असतो, पण त्याच्या हाताला भाजलेलं असतं, त्यामुळे त्याला ते काही जमत नाही. त्यामुळे सखी ही कान्हाला स्वतःच्या हाताने हा प्रसाद भरवते. सखी खूप खुश असते, कान्हाला सुद्धा आनंद होतो आणि हे दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. सखी आणि कान्हाची पहिली होळी आणि होळीची पूजा खूप छान साजरी झालेली असते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. कामतांच्या बंगल्यावर होळीची जय्यत तयारी झालेली असते. परंतु कुल्फी ही अजूनही घाबरलेली असते. म्हणजे सायकॅट्रिस्टकडे जाऊन सुद्धा कुल्फीमध्ये काहीच फरक पडलेला नाहीये. आणि कुल्फी ही सरकारला अजूनही घाबरलेली असते आणि शून्यात पाहत बसलेली असते, विचार करत असते. तेथे उर्मिला आणि गौतम असतात आणि गौतम उर्मिला कुल्फीकडे पाहतात. कुल्फी घाबरलीये हे त्यांच्या लक्षात येतं. गौतम कुल्फीला समजवण्याचा प्रयत्न करतो. कुल्फी, तू माझी शूर मुलगी आहेस ना, मग असं का वागतीयेस, एवढं का घाबरलीये, घाबरू नकोस. आणि उर्मिला कुल्फीच्या गालांना रंग लावते आणि म्हणते, पहा आज रंगपंचमी आहे, मी तुझ्या गालांना रंग लावलाय, आम्हाला सुद्धा रंग लाव ना. परंतु कुल्फी काहीच रिॲक्शन देत नाही. कुल्फी ही घाबरलेली असते आणि खालीच पाहत असते. गौतम तिला समजावून सांगतो, अगं आज रंगपंचमी आहे आणि सगळ्या लहान मुलांना तर रंगपंचमी किती आवडते, रंग खेळायला किती आवडतात, आणि तू एवढी शांत का बसलीये, चल आपण सगळे मिळून रंग खेळूया. पण कुल्फी काहीच बोलत नाही. त्यामुळे उर्मिला आणि गौतम खूप दुःखी होतात. आणि तेवढ्यात परशुराम तेथे येतो आणि कुल्फीला म्हणतो, अरे माझी कुल्फी, आज तू काय मला रंग लावायला आली नाही? दरवर्षी तर तू सगळ्यात आधी मला रंग लावायला येते, पहिला रंग मला लावते आणि म्हणते हॅपी रंगपंचमी परशु काका, पण आज तर तू आली नाही म्हणून मीच आलो. असं म्हणून तो कुल्फीजवळ येतो, कुल्फीचे गालगुच्चे घेतो. परंतु कुल्फी ही काहीच बोलत नाही. आता कुल्फी का बोलत नाहीये हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. गौतम म्हणतो, पहा तुझा परशु काका सुद्धा आलाय, दरवर्षीप्रमाणे त्याला रंग लाव ना. पण कुल्फी काहीच बोलत नाही. तर परशुराम म्हणतो, ठीक आहे गौतम, तिला मला रंग लावायचा नसेल ना तर ठीक आहे, मग मी तिच्यासाठी जी इतकं मोठं चॉकलेट आणलंय ना ते मी तिला काय देणार नाही. जर तिने मला रंग लावला तरच मी तिला हे चॉकलेट देईल. हे चॉकलेट पाहून कुल्फी खूप खुश होते आणि एका क्षणात
परशूच्या गालाला रंग लावते. त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो की कुल्फीचा मूड बदललाय आणि ती रंगपंचमी खेळायला तयार झाली आहे. आणि मग परशुराम गौतम एकमेकांना रंग लावतात, एकमेकांना हॅपी रंगपंचमी म्हणून घट्ट मिठी मारतात. फ्रेंड्स, खरंच सरकारमुळेच त्यांचं कुटुंब विखुरलं गेलंय. नाहीतर गौतम आणि परशुराम या दोघांचं सुद्धा एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि एकमेकांना जेव्हा ते गळा भेट देतात तेव्हा त्यांच्या भावना दाटून येतात. त्यानंतर परशुराम, मीनाक्षी, उर्मिला हे सुद्धा एकमेकांना हॅपी रंगपंचमी, हॅपी होळी म्हणतात, होळीच्या शुभेच्छा देत असतात. आणि तेवढ्यात त्यांच्या आयुष्यातली व्हिलन सरकार तेथे येते. सरकारला पाहून सगळेच घाबरतात. उर्मिला, गौतम, कुल्फी, परशुराम सगळे गप्प बसतात आणि सरकार म्हणते, अरे काय झालं, एवढ्या वेळ तर सगळे हॅपी होली करत होते, एकमेकांना रंग लावत होते आणि आता मी आले लगेच गप्प बसलात का? घाबरू नका, मी कोणावर चिडणार नाहीये. आज होळी आहे, मस्त होळी सेलिब्रेट करूया. मला सुद्धा हॅपी होली म्हणा आणि चला मला सुद्धा रंग लावा. पण सरकारला रंग लावण्याची कोणाची हिंमत नसते. परशुराम, गौतम, उर्मिला सगळे घाबरतात आणि सरकारला कोण रंग लावेल म्हणून गप्प बसतात. कुल्फी सुद्धा घाबरलेली असते. सरकारला समजतं की कुणीच आपल्या रंग लावायला तयार नाहीये. त्यामुळे सरकार ही कुल्फीला म्हणते, कुल्फी बाळा चल मला रंग लाव, मी तुझ्यावर चिडणार नाही. पण कुल्फीला माहीत असतं की या बाईला रंग लावल्यावर ही काहीतरी करणार. त्यामुळे कुल्फीची सुद्धा हिंमत होत नाही आणि सगळेच घाबरतात. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. एकीकडे सरकार, दुसरीकडे राजलक्ष्मी, तिसरीकडे कान्हा आणि चौथीकडे सखी या चौघांनी आपापले प्लॅन बनवले आहेत की होळीच्या दिवशी काय करायचं आहे. मग कोणाचा प्लॅन यशस्वी होणार आणि कोणाच्या आयुष्यात वादळ येणार हे सगळं पाहणं खूप भारी असेल. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की होळी धुलिवंदनचं जबरदस्त सेलिब्रेशन होत असेल. कान्हा आणि सखी हे दोघे होळी साजरी करण्यासाठी सखी सदन चाळीमध्ये जाणार. तेव्हा चाळीतली काही मुलं सखीला रंग लावायला येतील. परंतु सखी म्हणेल, मला कुणीही रंग लावायचा नाहीये, मला पहिला रंग माझा कान्हाच लावणार. आणि त्याच वेळेस जोर जोरात ढोल वाजायला लागेल आणि आपल्या हिरोची, कान्हाची तेथे एंट्री होईल. कान्हा हा सखीच्या दिशेने पुढे येईल. त्यामुळे सखी खूप खुश होणार आणि मग आपला हिरो सखीच्या जवळ येऊन सखीला रंग लावणार. परंतु सखीच्या हातात तर रंग नसेल आणि सखी ही चांगलीच रोमॅन्टिक होणार आणि कान्हाने तिच्या गालाला जो रंग लावलाय ना, तोच आपला गाल सखी कान्हाजवळ नेणार. कान्हाच्या गालाला आपल्या गालाने रंग लावणार. त्यामुळे कान्हा सुद्धा खूप खुश होईल आणि मग सखी ही जोरात वहणार आणि तिच्या केसांना जो रंग लागलेला असेल तो कान्हाच्या चेहऱ्याला लागणार. हा सीन खरंच खूप रोमॅन्टिक आहे, खूप भारी आहे. आणि मग त्यानंतर कान्हा पाण्याने भरलेली बादली घेऊन सखीच्या मागे धावणार. तो सखीच्या अंगावर ही बादली हे पाणी फेकून मारणार, पण सखी त्याच वेळेस बाजूला होईल आणि तेथे मागे भिंत असेल, त्या भिंतीवर हे पाणी पडणार आणि चक्क आय लव्ह यू कान्हा हे कान्हासमोर दिसेल. हे पाहून कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकणार. कान्हा हे पाहतच राहील. त्याला जी भीती वाटत होती ती भीती खरी झालेली असेल. सखीने त्याला प्रपोज केलेलं असेल आणि मग सखी कान्हाकडे पाहणार की कान्हाची रिॲक्शन काय असेल. तो आपलं प्रेम कबूल करणार की नाही, आय लव्ह यू टू सखी असं म्हणणार की नाही. म्हणजेच आता सखीने कान्हाला प्रपोज केलंय. मग आता सखीची, कान्हाची रिॲक्शन काय असेल, पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.